चलो आज मी तुम्हाला ओल्या मटारची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी मटार घेतलेत, सोलून घेतलेत, त्यात एक लसूण कांदा, एक कांदा आणि टोमॅटो ते छान असं चिरून भाजून घेतलेलं आहे। ते छान असे ग्रेव्ही करून मिक्सरला घेतले। तुम्ही याच्यामध्ये पनीर देखील टाकू शकता, पण आता माझ्याकडे पनीर नाही त्यामुळे मी इथे फक्त मटारची भाजी केलेली आहे। छान असं तेलात ते भाजून घ्यायची ग्रेव्हीला छान असं पाणी सुटल्यानंतर त्याच्यात ओले मटार टाकून ते वाफवण्यासाठी ठेवायचे। इथे छान असं वाफून झाले, त्याच्यात मी आवडीनुसार कांदा लसूण मसाला काळं तिखट टाकून घेतलेला आहे। इथे मी कूट टाकून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, आवडत नसेल तर नाही टाकू शकत। थोडंसं पाणी घालून ते आणखी थोड्या वेळासाठी छान असं वाफवून घेतले। इथे मी कोथिंबीर टाकून घेतले, पाणी ओतून जरासं मीठ टाकून घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। ते बघू शकता तुम्ही।